तुम्ही जर खरे आणि प्रामाणिक गणेश भक्त असाल तर ह्या 5 गोष्टी आजच स्वतःजवळून फेकून द्या. महादेव शिवशंकर आणि पार्वती देवी यांचा पुत्र म्हणून गणपतीला ओळखलं जातं. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किमान त्यांच्या नामस्मरणाने आपण करतो. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट आहे, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. अगदी गणेश पुराणातही घरोघरी गणपती विराजमान झाल्याचे दाखले आढळतात. 4 वेद, 4 उपवेद, 6 वेदांगे मिळून तयार झालेल्या 14 विद्या आणि कला या शब्दांचे विषय व्यापकत्व लक्षात घेऊन निश्चित करण्यात आलेल्या 64 कलांचा तो एकटा अधिपती आहे. गणपती ही वैश्विक आणि वैदिक देवता आहे. गणपती हा गणनायक आहे, विघ्नहर्ता आहे, विद्यांचा देव आहे, योग्यांचे ध्यान आहे, तो ओंकार स्वरूप आहे. गणपती हा समाज संघटक आहे व सामाजिक दृष्टीने विश्वव्यापी आहे. अशा या गणपतीरायाला काही गोष्टी मात्र अजिबात आवडत नाहीत. कोणत्याही व्यक्तीने या गोष्टींचा त्याग केला नाही तर गणपती अत्यंत क्रोधित होतो. विघ्नहर्ता असलेला गणपती अशा व्यक्तींना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणात या संदर्भात काही दाखले दिले जातात. गणपतीला न आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग केल्यास गणपतीची शाश्वत कृपा आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते. चला तर मग जाणून घ्यावा कोणत्या त्या 5 गोष्टी आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. गणपती बाप्पाला अहंकार अजिबात आवडत नाही. गणपतीचे शुभ आशीर्वाद प्राप्त करून घ्यावयाचे असतील तर आपल्यातील अहंकार प्रथम संपुष्टात आणला पाहिजे. विष्णूचे अवतार मानल्या गेलेल्या चिरंजीव परशुराम यांनाही एकदा अहंकाराने ग्रासले होते. गणपती बाप्पाने परशुरामांचा अहंकार संपुष्टात आणला. ब्रह्मवैवर्त पुराणात या संदर्भातील कथा आढळते. महादेवांची भेट घेण्यासाठी परशुराम कैलासावर गेले होते, मात्र गणपतीने त्यांना रोखले. महादेवाची आज्ञा प्राप्त होत नाही तोपर्यंत मी आपणास पुढे जाऊ देऊ शकत नाही असे गणपतीने सांगितले. गणपती ऐकत नाही म्हटल्यावर परशुरामाचा क्रोध अनावर झाला आणि ते युद्धाला उभे राहिले. गणपतीने परशुरामांना मोठे आव्हान दिले. शेवटी आपल्या परशुने त्यांनी गणपतीवर जोरदार प्रहार केला. यात गणपतीचा एकदंत निखळला. तेव्हापासून गणपती एकदंत नावाने ओळखला जातो. परशुरामाच्या अहंकाराचा समाचार घेण्यासाठी गणपतीने परिस्थिती युद्धापर्यंत नेली असे सार या कथेचे सांगितले जाते. गर्वाचे घर खाली असे म्हटले जाते. गणपतीनेही कुबेरांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा खजिनाच रिकामा केला. एकदा कुबेरांना त्यांच्या खजिन्याचा प्रचंड गर्व झाला. आपल्या वैभव ऐश्वर्याचा दिखावा करण्यासाठी त्यांनी महादेवांना भोजनाचे निमंत्रण दिले. मात्र माझ्याऐवजी गणपती येईल असे महादेवांनी सांगितले. गणेश मूषकला घेऊन कुबेरांकडे गेला. तेथे गेल्यावर कुबेरांनी केलेली सर्व पक्वाने तर फस्त केलीच, शिवाय त्यांच्याकडे असलेल्या वस्तूही गिळंकृत करायला लागले. शेवटी घाबरून कुबेर पार्वती देवीला शरण गेले. पार्वतीने कुबेरांजवळ गणपतीला खाण्यासाठी एक मोदक पाठवला. एक मोदक खाताच गणपतीचे पोट एकदमच भरले. तेव्हा एक बालकाला पोटभर जेवण देऊ शकत नाही तर तुमच्या ऐश्वर्याचा वैभवाचा काय फायदा असे खडे बोल गणपतीने कुबेराला सुनावले. या एका वाक्यामुळे कुबेरांचा सगळा गर्व गळून पडला. कुबेरांनी क्षमा याचना केल्यावर गणपतीने त्यांचे वैभव त्यांना परत दिले. कोणत्याही व्यक्तीने केलेले अमर्याद व्यवहार गणपतीला अजिबात पसंत नाही. यामुळेच गणपतीने थेट महादेवांसोबत युद्ध केले. पार्वतीने एक मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला. पार्वती देवीने प्रवेशद्वारावर पहारा देण्यासाठी ह्याच गणपतीला बसवले. महादेवांना पार्वती देवीची भेट घ्यायची होती, मात्र गणपतीने त्यांना रोखले. शिवाने जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गणपती त्यांच्यासमोर उभे ठाकले. महादेवांना क्रोध अनावर झाल्यावर त्यांनी गणपतीशी युद्ध पुकारले. मात्र आपल्याच पुत्राशी आपण युद्ध करत आहोत याची त्यांना जराशीही कल्पना नव्हती. जी व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देते, कष्ट देते अशा व्यक्तीवर गणपतीची कधीच कृपा होत नाही. गणपतीने मूषकासूर नामक दैत्याला धडा शिकवला. मूषकासूर खूपच उपद्रवी होता. सर्वसामान्य नागरिकांपासून ते साधू संतांपर्यंत तो सर्वांनाच त्रास देत असे. मूषकासुराच्या त्रासाला कंटाळून शेवटी सर्व साधूंनी गणेशाचा धावा केला.
गणपतीला शरण जाऊन त्यांनी त्यांची व्यथा मांडली. गणपतीने मूषकासुराचा चांगलाच धडा शिकवत आपले वाहन म्हणून निवडले. इतकेच नाही तर त्याच्या सर्व शक्तींचा क्षय केला. उपासना, आराधना, नामस्मरण या माध्यमातून गणेशाचे शुभ आशीर्वाद प्राप्त करू इच्छिणाऱ्या कोणत्याही मोहात व प्रलोभनात पडू नये असे सांगितले जाते. गणपती एकदा ध्यानस्थ बसले असताना तेथून तुलसी देवी जात होती. गणेशाचे रूप पाहून तुलसी मोहित झाली आणि विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र आपण ब्रह्मचारी असल्याचे सांगून गणपतीने तो प्रस्ताव नाकारला. यावर क्रोधित झालेल्या तुलसीदेवीने तुमचे 2 विवाह होतील असा शाप दिला. तुलसीदेवीच्या शापामुळे गणपती क्रोधित झाला आणि तुमचा 1 विवाह असुराशी होईल असा तुलसीदेवींना शाप दिला. या शापामुळे तुलसीदेवी भयभीत झाल्या. त्यांनी गणपतीची क्षमा याचना केली. यावर शंखचूर्ण दैत्याशी आपला विवाह होईल. श्री विष्णूच्या पूजनात आपल्याला अत्यंत वरचे स्थान मिळेल असा उशाप गणपतीने दिला. रामकृष्ण हरी.